नाही निर्णय घ्यायचा, तो आमचा हक्क आहे. मी तेच बोलतोय, तुम्ही बोलताय 4 द्या, ते तुम्ही बोलताय, मी काय बोलतो नाही. ते दिसतात रिॲक्शन आले कारण रोहित दादा काहीतरी बोललेत, युगेन दादा काय बोलले की आम्ही आधीच्या काळात पण असं नव्हतं लढायला पाहिजे, त्यांनी त्यांचं इच्छा तिथं वक्तव्य सांगितलं. मला पण तसं वाटतं की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहायला पाहिजे. मी सारखं ते बोलत आलो, तुम्ही बघितलं पण असेल. युगेंद्र पवार परदेशात आहेत, ते म्हटले तुमच्याशी बोलणं झालं होतं काही व्यावसायिक कारणानिमित्त परदेशामध्ये? हो, ते कामासाठी तिथं गेलेत. मी तेच बोलतोय, माझं आणि युगेंद्रची बोलणं झालं. आमच्या दोघांची नाही तर पूर्ण पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सर्व एकत्र राहावं. 29 मध्ये रोहित दादा बोलले पवार विरुद्ध पवार असं होणार, तशी आमची कोणाची ही इच्छा नाही. म्हणजेच विलिनीकरण होणार ते मी नाही सांगू शकत, ते पक्षातले वरिष्ठ नेते, दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते निर्णय घेतील. दादा, विक्रमी मताधिक्याने सुनीताताई निवडून येतील असा अंदाज आहे, एकूणच प्रतिसाद मागतात, तुमचं काय अंदाज? सकाळी जेव्हा आम्ही बूट टू बूट गावागावी जात होतो तेव्हा प्रतिसाद चांगला होता, पण दुपारची थोडं कमी झालं आणि मग नंतर 4 नंतर परत तो वाढत गेला. तर आता मला कळते 60% पर्यंत झाला असेल, तर 2 लाख पर्यंत तरी पोचायला पाहिजे. नवीन विक्रम होणार तो विक्रम होणार आणि विक्रम वहिनी आणि दादांचा एकत्रित होणार. श्रीनिवास बापू म्हटलेले आहे की 2029ला सुनेत्रा वहिनी माघार घेतील आणि जय दादाला पुढे करते 2029 विधानसभा. नाही, मी तेच तुम्हाला सांगतोय, ते श्रीनिवास काका बोलले असतील. माझ्या मनात इच्छा तशी नाहीये. माझ्या मनात इच्छा आहे कार्यकर्ता म्हणून पक्षातल्या सर्वच सहकाऱ्यांची तिथं मदत करायची, एकमेकांबरोबर काम करायचं आणि बारामतीचे जे आमचं कुटुंब आहे त्यांच्यासाठी मी सारखं सांगत आलोय की मी त्यांच्यासाठी काम करणं जसे दादा करायचे. दादा साहेबांची तब्येत कशी आहे? तुमचं काही बोलणं झालंय का साहेबांना? नाही, माझं रेवतीशी बोलणं झालं. आजोबांचं डिस्चार्ज झालंय आणि आजोबा आता रॉयल स्टोनला सिल्वर ओकला आहेत. तर शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आलाय. ही मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. शरद पवार सध्या सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानावर आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयामधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. डॉक्टरांकडून शरद पवारांना विश्रांतीचा सल्लाही देण्यात आलाय.